आणि ती म्हणजे एकीकडे अजित पवार हे आपल्या सर्व समावेशक भूमिकेवरती ठाम असल्याचं दिसतंय, तर महायुतीतील इतर पक्ष मात्र भोंग्याच्या विरोधातील भूमिकेशी सहमत राहून येत्या काळातील निवडणुकांसाठी या मुद्द्याला बळकटी देत असल्याचं दिसतंय। त्यामुळे महायुतीत या निवडणुकांमध्येही काही मुद्द्यांवरती मतमतांतर असल्याचं दिसतंय। खरंच असं आहे का, हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत एमआयएमचे आमदार वारिस पठाण आपल्या सोबत आहेत, भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील आणि मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। थेटपणे आपण आता यावेळेला चर्चेकडे वळणार आहोत आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यापासून मी सुरुवात करेल। रुपालीजी, एका बाजूला मनसेनं खरं तर हा मुद्दा लावून धरलेला होता आणि त्यानंतर आता महायुतीतील पक्ष वेगवेगळ्या भूमिका मांडत असल्याचं दिसतंय। राष्ट्रवादीचं नेमकं भोंग्यांसंदर्भामध्ये थेट मत काय आहे? आपण एक लक्षात घ्या, बेकायदेशीर भोंग्यावर आणि जे काही सतत भोंगे वाजत होते त्याच्या विरोधात काही लोक यांनी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये याचिका दाखल केल्या। त्याच्यामध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने काही आदेश दिलेले आहेत। ते आदेश फक्त त्या मशिदीच्या लोकांनी पाळणं गरजेचं आहे। जे पाळतात त्यांच्यावर कुठलीच कारवाई नाहीये। परंतु याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही लक्षात घ्या शाहू फुले आंबेडकर या विचारावर जी चालते आणि जी आम्ही आता सत्तेत आहोत म्हणजे महायुती म्हणून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिंदेची शिवसेना आम्ही एकत्र आहोत। आमचं दायित्व आहे की आमच्याकडं आमच्यातील मुस्लिम बंधूचं शिष्टाचार हे आलेलं आहे आणि त्यांनी तक्रार केलेली आहे की आम्ही कायद्याचं पालन करतोय, परंतु काही राजकीय पक्षाचे नेते हे तिथं दबाव टाकतायत, हे डायरेक्ट मस्जिदमध्ये येत आहेत आणि भोंगे उतरायला लावतात। ही अन्यायकारक कारवाई आमच्यावर होऊ नये आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी थेट सांगितलेलं आहे जे काही मेहरबान कोर्टाचे आदेश आहेत ते नक्कीच पाळले जातील, परंतु ही कारवाई करणं पोलीस यंत्रणेचं, सरकारच्या माध्यमातून जे शासकीय यंत्रणा आहेत त्यांचं आहे, कुठल्याही पदाधिकाऱ्याचं नाही। त्याच्यामुळे कुठल्या पदाधिकाऱ्यांनी, कुठल्या नेत्यांनी जर कायदा हातात घेत असतील, धार्मिक गोष्टीवर या संवेदनशील गोष्टीवर जर असंवेदनशीलपणे किंवा बेकायदेशीरपणे कृत्य करत असेल तर ते करू नये असं थेट बरोबर आहे। उपमुख्यमंत्री म्हणून यावेळेला अजितदादांना काय सांगायचं ते तर त्यांनी सांगितलं, मात्र दुसरीकडे एमआयएमचे आमदार वारिस पठाण आपल्यासोबत